नमस्कार, आम्ही टिटवाला ब्लिंकेट रायडर. आज इथं विषय असा चालू आहे की आम्ही हक्कासाठी आवाज उठवला किंवा आमच्या काही प्रॉब्लेमसाठी बोलायला गेलो तर आम्हाला आर्याविषयी भाषा केली जाते इथं. आणि जे जुनी पोरं आहेत स्टोर झाल्यापासून जे कामं करत आहेत त्यांच्या आय डी सतत बंद केलं जातं. त्यासाठी आम्ही आवाज उठवायला गेलो की आमच्या लायकीवर विषय येतो आणि आमच्यावर असं आहे की तो शिवगाडी करतो. जर एखाद्या लायकीवर गेला तर कोणतंच शिवगाडी करणार आहे, साहजिक आहे. आता मॅनेजर आणि आमचे जे फील्ड कोच म्हणजे जे रायडर सपोर्ट असतात एफ सी काय प्रसन्न सोनावणे ते आम्हाला म्हणजे माझ्या याच्यावर पर्सनल गेले. अजून 4 पोरांना पर्सनल लायकीवर बोलतो आहे. त्या गोष्टीने आज आम्ही स्ट्राईक केली आहे. तर त्यांनी आपले प्रॉपर्टीचे मालक आहेत त्यांना बोलून वगैरे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला. आता आम्हाला अशी धमकी देत आहेत की तुम्ही स्ट्राईक खोलली नाही तर आम्ही पोलीस केस करतो. याच गोष्टीला आम्ही पकडून जर बोलतोय आम्ही रोजीरोटी कमवायला येतोय. एक पोरं सकाळी 4ला लागून जातो, पाठी 4ला, त्यानंतर रात्री 2 ते 3ला इथं असतो भेटून आंबोल रोड परत इथं येतोय. आणि जर आमचे कन्सल्ट चालू होत नसतील त्या जागेवर आम्हाला पोलीस केसची धमकी देत असेल तर आम्ही नक्की करायचं काय. आता इथले पे आऊटचा विषय एक पोरं पे आऊटचा बोलतो. नवीन पोरं झाली, जुनी पोरं झाली. पे आऊटचा विषय बोलायला गेलो तिकडून आम्हाला 30 तर नाही होणार. आता आम्ही 5 पॉईंट मांडले नाही होणार. आम्हाला ठेवलं कशासाठी? तुमचा स्टोर आहे, तुम्ही जर एफ सी आहेत, मॅनेजर आहेत, तुम्हालाच करणं आहे ना ते. आणि ती गोष्ट पण न करता वरून आमच्यावर आर्याविषयी भाषा केली जाते. आता व्हिडिओ बनवण्याचा एवढाच मुद्दा आहे की आम्हाला आता लायक्या काढून आमच्या नाही असं समजतं. आता आम्ही लायक्या काढल्यानंतर आता पोलीस केसची धमकी देतो. आता ही सदर व्हिडिओ कोणत्या पण चॅनलवर दिसली तो काय असेल तर अधिक शेअर करा. नाव पण सांगतो प्रसन्न सोनावणे, टिटवाला रायडर सपोर्ट हा लायकी काढतोय आणि त्याला सपोर्ट जे बाकी मॅनेजर घेतले ते सपोर्ट करतात. त्याला जे आम्हाला काही आमच्या बाजूनं ऐकून घेतात त्यांनाच सपोर्ट करतात. आता हीच गोष्ट पोलीस स्टेशनपर्यंत व्हिडिओ पोहोचू दे. तो तुम्हाला जेवढी व्हायरल करतात तेवढी पोहोचवा आणि एवढंच आम्हाला होतं सपोर्ट.